मंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची कमी काय सांगायचं? आता लोकशाहीप्रमाणे संविधानाप्रमाणे त्यांनी शपथ घेतली, त्यांना शुभेच्छा. तिघांना पण खूप खूप त्यांचं अभिनंदन. पण पुढं समाजाचे प्रश्न मार्गी काढायचे हे मात्र डोक्यात असू द्या. नसता जे तुम्हाला वाटतंय ते भुरळ पडू देऊ नका. भुरळ पडल्यासारखं वागायचं नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न खूप वर्षापासून तो मार्गी काढायचं काम करायचं. कारण मागे तेच होते, आता तेच आहे. काय फरक नाही पडत समाजाला. आम्हाला काय फरक पडणार? मागे तेच होते, ते काय आले हे काय आले. समाज काय बोलतोय आता? ते आला. आता काय लोक म्हणतात ना, आयला आरक्षण देत नव्हता तेच आला असं म्हणतात. काही मग लोक म्हणतात मग पहिले कोण होता? तेच होता. त्यामुळे समाज म्हणतो आम्हाला काय वाटत नाही त्याचं. तेव्हा आला काय हेव्हा आला काय, काहीच वाटत नाही. कारण करोडोना मराठा समाज म्हणतो पहिली तेच होता आता तेच. आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आरक्षणच घेणार आहे. ते कसं देत नाहीत बघू. फक्त शुभेच्छा देताना मनापासून तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचं मनापासून तिघाचं अभिनंदन आहे. पण एक लक्षात ठेवा, या नादात मराठ्यांचा आरक्षणाचा विषय पाठीमागे ठेवू नका. तो तातडीनं मार्गी काढा. नसता पुन्हा भोग भोगायला लावणार आहे. काल दादा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिलं होतं, यापुढेही आम्हीच आरक्षण देऊ असं तुम्ही म्हटलेलं आहे. कसं बघताय? कळत ना आता थोड्याच दिवसात. मागं त्यांनी दिलं तर आता इथे देतात का? थोड्याच दिवसात कळत नाही. नसतं आम्ही उभाच आहेत ना, पुन्हा उभा आहे. बघू ना महिनाभर वाटते देतात. राज्याचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे हा 11 डिसेंबरला होणार अशी माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला? काल फक्त 3 म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा काल 3 शपथ झालेल्या आहेत. 11 तारखेला शपथविधी होणार किंवा मग मंत्रिमंडळाची स्थापना होणार आणि मंत्र्यांची नियुक्ती होणार. तुम्ही तुमचं उपोषण कधी करणार आहात? कसं नियोजन? ते सरकार स्थापन झालं की लगेच आम्ही आमची तारीख डिक्लेअर करू. म्हणजे 11 तारखेनंतर. काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा. आजच त्यांना जाहीरपणानं शुभेच्छा अभिनंदन देतानाही सांगतो की 5 जानेवारीपर्यंत त्यांनी तो विषय 1 महिन्याच्या आत काढला पाहिजे, मार्गी पूर्ण काढला पाहिजे. मग 11 डिसेंबर नंतर आपण उपोषणाची तारीख जाहीर करणार? हा, लगेच 1-2 दिवसात. त्याच्यात लगेच समाजाला विश्वासात विचारात घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आहे आमरण उपोषणाचं. यापूर्वी तुम्ही 14.5 ते 15 महिने आंदोलन उपोषण केलेलं आहे. हे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होतं, कारण ते गृहमंत्री होते. तुम्ही त्यांच्या विरोधात एक एल्गार पुकारला होता. तुमचं आता नेमकं नियोजन कसं असणार? कारण ते मुख्यमंत्री आहेत, काय सांगणार त्यांना, काय अपेक्षा आहे? अरे बाबा, त्यांच्या विरोधात मी सरकार जे असेल त्यांनाच बोलावं लागेल ना. ही सिस्टमच आहे ना 70-75 वर्षातली. का असं कधी झालंय? एखाद्या समुदायानं विरोधी पक्षाला मागणी केली म्हणून सत्तेकडेच मागणी करावं लागेल. आणि आम्हाला काय फरक नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. समाजापेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात. ना कोणची सत्ता ना फिरताना काय. आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आहेत. पहिली तेच होते, आता तेच आहेत. काय परिणाम असं नवीन आल्यावर तर म्हणता येतं पहिले ते होते आता हे जरा वेगळे चालेत, कसं काय करावं रे, तेच आहेत. काय फरक नाही पडत. मग तुम्ही तुमच्या सामूहिक उपोषणावर ठाम आहात का? सरकारला काही बोलणार आहात? एक संपर्क वगैरे जाता? आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहेत, आमच्या उपोषणावरती ठाम आहे. ते सरकारनं ठरवायचं काय करायचं. आम्ही आमचं भूमिका स्पष्ट ठरवणार आहेत आणि ठरवलेली पण. 5 जानेवारीचं सरकारला शेवटसाठी वाटतं 1 महिन्याच्या आत त्यांनी आमचा आरक्षणाचा विषय मार्गी काढला पाहिजे. आजपासून म्हणजे काल 5 तारीख ते येत्या 5 तारखेपर्यंत. येत्या 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे विषय मार्गी काढायचे. सगळे सोयरीच्या अंमलबजावणीपासून 83 क्रमांकाला कुणबी मराठा 1 तोही अध्यादेश, 2004चा अध्यादेश, 3ही गॅजेट, हैदराबाद सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट्स आहेत. आमचे सगळे विषय त्यांनी मार्गी काढायचे, 1 महिन्याच्या आत काढायचे. नसता आम्ही पुन्हा लढायला सज्ज आहेत. पुन्हा वळवळ सुद्धा नाही करू देणार आहे. निश्चितच आपण पाहू शकतो या ठिकाणी काल मंत्रिमंडळाचा म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा देत म्हटलेला आहे की 5 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ आहे, अल्टिमेटम आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करून ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात. नसता आम्ही आमचा लढा लढण्यासाठी सज्ज आहोत आणि आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली साहेब.